मालवण तालुक्यातील ओझर चणकापूर गावात शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून यात 3 गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी पोलिसात 5 संशयितांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जानेवारी 2025 ला सकाळी 8 वाजेच्या सुमारास फिर्यादी जयवंत निंबा मोरे आणि त्यांची पत्नी हे शेतातील कामे करत असतानाच प्रकाश पारकू खैरनार, ज्योती प्रकाश खैरनार, महेश प्रकाश खैरनार, सागर प्रकाश खैरनार, राणी संजय पाटील यांनी हल्ला करत लोखंडी गज, कोयता आणि लाल मसाल्याचा वापर करून जयवंत मोरे यांच्यावर हल्ला चढवला। महेश खैरनार याने कोयत्याने वार करत जयवंत मोरे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात जयवंत मोरे हे गंभीर जखमी झालेत, तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केशव मोरे आणि धनराज मोरे यांनाही डोळ्यात लाल मसाला टाकून बेदम मारहाण करण्यात आली। तर यातील संशयित ज्योती खैरनार आणि राणी पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मोरे यांच्या पत्नीला मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे। तर दुसऱ्या बाजूने क्रॉस तक्रार करत फिर्यादी महेश प्रकाश खैरनार यांच्या फिर्यादीवरून संशयित जयवंत निंबा मोरे, धनराज तुळशीराम मोरे, केशव जगन्नाथ मोरे, सोमनाथ तुळशीराम मोरे, नंदकिशोर शंकर मोरे, कल्पेश धनराज मोरे, शंकर तुळशीराम मोरे, पंकज शंकर मोरे, जगन्नाथ नामदेव मोरे यांनी खैरनार कुटुंबाला तुम्ही उपरे आहात, तुम्ही शेतात आले तर तुमचे तंगडे तोडतो अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खैरनार यांच्या शेतात प्रवेश करून शिवीगाळ केली। खैरनार यांच्या घराच्या ओट्यावर जयवंत निंबा मोरे यांनी मिरची पावडर फेकून आम्हाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खैरनार कुटुंबियांनी अभोणा पोलिसात दिली आहे। या दरम्यान प्राप्त व्हिडिओमध्ये एका मंत्र्याचा नाम उल्लेख होताना दिसतोय। त्यात खैरनार कुटुंबीय म्हणते की तुम्ही आमचं काहीही बिघडवू शकत नाही, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमच्या सोबत आहेत, आमच्या विरोधात तक्रार दिल्यास मंत्री साहेब पोलीस ठाण्यात फोन करून प्रकरण मिटवतील। तर मोरे कुटुंबीय म्हणाले की जनतेनं मंत्र्यांना लोकांना मारहाण करण्याचे आदेश देण्यासाठी निवडून दिले आहे काय ते पण आम्ही बघतो, असं नाम उल्लेख होताना दिसत आहे। लोकांना का खून करण्यासाठी जिरवला निवडून दिलं। संबंधित घटनेचा तपास पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, के.ई. पवार हे करत आहेत। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।